मी काय चालेल ना? पाहिलं मी मॅच कशा आपल्या गावचे सरपंच बंटी शेठ पोकरकर बांगर यांच्या वतीने आपल्या ज्या ग्राउंड लाभलं आणि त्या ग्राउंड नंतर आपल्या ज्या मॅच होतात त्याबद्दल पण ते काय वाटतं तुला, काय झालं पाहिजे आपण? आता अतिशय छान मॅच आपल्या ग्राउंडवर होत्या ते चांगले चुरशीचे सामने देखील होते ते, परंतु काय झाले जरा पिच खराब असल्यामुळे त्याची बॉलरची जरा बॉल लागण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे येणाऱ्या शुक्रवारी आपण लिलाव घेणार आहोत, ज्या बाजूने दोन्ही टीमा सारख्या करणार आहोत. कारण आनंद ननवरे संघात पोरांची खेळण्याची इच्छा संपलेली सध्या घडीला, कारण सोन्याची टीम काही वरचढ होती. त्यामुळे दोघांची कॅप्टनशिप आज काढून घेण्यात येत आहे. आमच्या टीमच्या वतीनं अजय माझ्या वतीने आम्ही सोन्याची कॅप्टनशिप काढली, तुमच्या वतीने ननवरची कॅप्टनशिप काढली. तू कॅप्टनशिप आहे ना काय काढू शकत नाही, मग- आमच्या एमएस धोनी त्याविषयी वादच नाही. पण मी काय म्हणतो ते ऐक, ते कॅप्टनशीचं जाऊ दे, आपण नंतर फ्रँचायझी देऊ शकतो. एक अजय नाही पण देऊ, आता काय आपण झालंय, लिलाव घेऊ, 2000 100 कोटी दोघांना देऊ. काय वाद नाही 2023 वर्ष संपलंय, दोघांची कॅप्टनशिप रद्द झाले, करार संपलेला आहे. शुक्रवारी येणार आहे, शुक्रवारी लिलाव होणार आहे. त्यावेळेस 2 कॅप्टन निवडण्यात येतील आणि दोन्ही टीमांना प्लेन बॉलर वाटून देण्यात येतील. ज्यांना बॉलिंग बंद राहील का? फिकी बॉलिंग म्हणजे ज्यावेळेस मॅच चालू होईल बॉलर टाकाय बॉलिंगला आला, पंचांनी जर त्याचा नो बॉल दिला फिकी, त्यावेळेस बॉलर पंच कोण राहील? आकाश पोखरकर राहील का अजून कोण? नाही पंच ज्यावेळेस जे संघ असेल त्यावेळेस आम्ही एक नाव जाहीर करू, ते पंच राहतील. पंचांना अंतिम पंचांना निर्णय अंतिम राहील. जे तुम्ही आता पुढे जाऊन बॉल टाकताय नो बॉल, त्याचे पण